घरी जायला निघालो होतो म्हणून आई आमची बांधाबांधी करत होत्या. या दोघांचा खेळ काही शेवटच्या क्षणापर्यंत संपत नाही. मग काय जायची वेळ झाली. मग ह्या दोघांनाही टाटा करून आम्ही निघालोत कळमकडे. भैया आमच्यासोबत येणार होते कारण त्यांना वाटेत काही काम होतं. त्यांना तिथे सोडून आम्ही डीमार्टमध्ये पोचलो कारण की काही ग्रोसरी घ्यायची होती महिन्याची. आणि मग काय स्मितुडीने त्याच्यासाठी गॉगल घेतला होता, ड्रेस घेत होता, किराणा वगैरे भरून झाला. इतकी गर्दी होती कारण संडे होता त्याच्यामुळे खूपच गर्दी होती. आम्हाला तिथे काही ड्रेस चांगले भेटले नाही म्हणून आम्ही जुडिओला गेलो. तिथंच मी त्याच्या चॉईसचे कपडे घेतले. त्याला शेजारीच डॉमिनोज दिसलं की त्याला पिझ्झा आणि हे खायचं असतं म्हणून मी त्याला आज छोट्या ह्याच्यावरच कटवलं. मग काय संदीपची तब्येत ठीक नव्हती. त्यांना कळममध्ये आलेच पहिलं हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये दाखवून मग औषध गोळ्या घेऊन घरी आलोत. आणि मग काय दुसऱ्या दिवशीचा व्लॉग तसाच कंटिन्यू केला. मंडे होता. रेग्युलर रुटीन चालू झालं. स्मितचा स्कूलचा टाईम होता. खूप घाण झालं होतं धुळी वगैरे बसून. मग सगळं पुसापुशी केलं त्याला वाटेल लावून. आणि मग काय काल आणलेला किराणा वगैरे भरून घेतला आणि सगळं कामं करून घेतली. काम इतके होते की काही सांगू नका. आज दिवस कामातच गेलेला आहे. तुम्ही पण असे आहात का जे 2 दिवस कुठे बाहेरगावी गेले की त्यांना असं वाटतं अरे बापरे सगळं घर खूप घाण झाले, मग परत पहिल्यापासून घाण काढत बसा. पण माझं किचन आवरायला आलंच होतं. हा साईड राहिला होता आवरायचा. मग मी पटापटा ते आवरून घेतलं. कुठे जायचं म्हणलं की बॅग भरायचा आणि आलेच बॅगेतलं सामान काढायचा कंटाळा मला खूप येतो. मला माझ्या न आवडीचं काम आहे पण केलं काय करणार आता. मग काय सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि अंघोळ करून घेतली. आज अंघोळीला पण उशीर झाला होता. मग काय देवपूजा ते आवरून घेतली. स्वयंपाक बाकी होता. ते दोघं जेवून गेलेले होते पण माझं जेवण बाकी होतं. मग स्मित जायचा टाईम झाला तर म्हणून भात वरणाचं कुकर इकडे लावून घेतलं. हरभऱ्याची भाजी करून घेतली कारण आईने काल ताजी ताजी भाजी दिली होती. मला जेवणाला मी हरभऱ्याची भाजी केली कारण ती माझ्या आवडीची आहे. स्मितला पण आवडते. तुम्ही पण असे आहात का ज्यांना किचन ओट्यावर घाण झालेली अजिबात जमत नाही. मी पण तशीच आहे. मला अजिबात घाण जमत नाही. मग काय हे धुतलेले डबे वगैरे जागेवर लावून घेतले. सगळे भांडे पालते घातले आणि पटकन जेवायला घेतलं कारण मला स्मितच्या स्कूलमध्ये जायचं होतं. त्याचा रिझल्ट होता आज. मग संदीप आले होते. आम्ही दोघेही जाणार होतो. ते माझी वाट बघत बसले होते खाली. मी पटकन आवरलं आणि मग स्मितुडीच्या स्कूलमध्ये गेलो. झालं असं की आम्ही स्कूलमध्ये गेलो आणि तो बसमध्ये घरी आला. आमची चुकामुक झाली. मग पटकन त्याचा पेपर वगैरे करून घरी आले. त्याला शेजारच्या काकूंनी घेतलेलं होतं. मग त्याला तिथून घरी आणलं आणि घरी आलेच जेवायला वगैरे वाढलं दोघांना. जेवण झालं मग त्याला म्हणलं अभ्यास करून घे. पटकन त्याचा अभ्यास करून घेतला. आज तो काही माझा ऐकत नव्हता म्हणून त्याच्यापुढं संदीपला नेऊन बसवलेलं होतं. आणि त्याने आज मार पण खाल्ला कारण की खूपच आगाऊपणा चालला आहे त्याचा. मग काय त्याच्यासोबत खेळलो, थोडा टाईम स्पेंड केला आणि स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तोपर्यंत संदीप त्याच्यासोबत खेळत होते. इकडे स्वयंपाक होऊस तर मी पटकन जेवायची तयारी करून घेतली. आणि आज स्वयंपाकात बनवले होते वरणफळं कारण की संदीपची पण तब्येत ठीक नव्हती. वरणफळं झाले होते. मग जेवायला घेतलं सगळ्यांनी. चला तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.